लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानिनी नंदिनीला विचारते, आजकालची मुलेही काही स्पष्टपणे बोलत नाहीत. आता युगचंच बघ ना, युग मला काही स्पष्टपणे सांगत नाही. आता काव्या तर तुझी सख्खी बहीण आहे, तुझ्याशी स्पष्टपणे बोलते का? म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी वगैरे कोण आहे माहीत आहे का? तेव्हा नंदिनी देखील आश्चर्यचकित होते आणि ती मानिनीकडे पाहत बोलते, हो काव्या तशी स्पष्ट बोलते. आणि तिचे मित्र मैत्रिणी म्हटले तर मग एक अनिशा आणि दुसरी जीविका आहे. तेव्हा मानिनीला संशय येतो आणि ती विचारते, जीविका हे नाव तर पहिल्यांदाच ऐकले. तर तिकडे आपण पाहतो क्लासमध्ये आग लागलेली असते आणि काव्या ही पार्थनं दिलेले घड्याळ सांभाळण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अनिशा तिला विचारते, अगं हे काय करतेस? काव्या इथं जीव वाचवायचा पडलेला आहे आणि तुला घड्याळ वाचवायचं पडलेलं आहे. तेव्हा काव्याही तिला उत्तर देते, हे मला पार्थने गिफ्ट दिलेलं आहे. काहीतरी झालं तरी मी या घड्याळाला काही होऊ देणार नाही. तर इकडे आपण पाहतो मानिनीही पार्थ आणि काव्यासाठी एवढा वेडा होऊ नकोस. आणि त्यावेळेस पार्थ समोर मानिनीला उत्तर देतो, आई काव्य ही एकदमच सरळ आणि सरळ स्पष्टपणे होते, म्हणूनच मला ते आवडतात. मानिनीही त्याला उत्तर देते, पार्थ तुला जसे वाटते ना तसे नाही आहे काव्या, जेवढी साधी भोळी दिसती तेवढी नाही आहे. तेव्हा नंदिनी देखील विचारते, काकू तुम्ही असे का बोलत आहात? त्यावेळेस मानिनी बोलते, कारण की काव्याचे अफेअर आहे असे सांगणारच त्याच वेळेस पार्थच्या जवळ फोन येतो आणि पार्थला फोन रिसीव्ह करतो तेव्हा त्याला अनिशाचा फोन आलेला असतो आणि अनिशा ही काव्याचा जीव धोक्यात आहे असे सांगते. तेव्हा पार्थ अतिशय घाबरतो. तर पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ कशा प्रकारे काव्याला वाचवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.